ऋषी सर, त्या एजंटचं काय झालं? काय म्हणलं ते? झालं माझं बोलणं त्यांच्याशी. त्यांनी तिथल्या मोठ्या साहेबांशी भेट घालून दिली मला. त्यांना सगळा प्रकार सांगितलाय मी आणि त्यांनी घेतलंय सगळं सिरियसली. ते म्हणाले मला लवकरात लवकर शोधून कळवतो म्हणून. बरं झालं बघा, आपण आपल्या शोधाचं एक पाऊल पुढे तर आलो. ऋषी भाऊ, ते पिठलं द्यावं जरा. आ! आ! अहो काय करताय तुम्ही? हा बघू. अहो केवढं भाजलंय बघा. तुझा हात हातामध्ये घेऊन या रंकाळावर मन फिरून आलंय, इतिहासामध्ये रमण झालंय, इंग्रजीला कलटी मारून आलंय, शिकून सावरून मोठा व्हायचंय, तुझ्या संगतीनं मिरवायचंय, सात जन्माची आन घ्यायची, सुखात दुखात साथ देशील ना. तुझ्या पेरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार, नाद खोळ तुझा रुबाब राजा, पलटीने घोडे फरार, तुझ्या पेरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार. लय भाजलं नाही ना ऋषी भाऊ? नाही रे, पण असं औषध मिळाल्यावर दुसरं औषध कशाला पाहिजे? आता एवढा मोगरा मारले तर म्हणल्यावर दुसरं कशाला औषध पाहिजे? ते ना व खरं मुंबईत एवढं भारी पिठलं भाकरी मिळालं असं वाटलंच नव्हतं. लयच भारी. होय, तर मला तर सरू काकाची आजच्या चवीचीच आठवण झाली. सॉरी, ए चुकून तोंडातनं निघून गेलं माझ्या. कमी अरे ठीक आहे, सॉरी काय म्हणतस? अरे आईची आठवण तर मला प्रत्येक घासातच येते. खरं आता मी तिची आठवण आली का असं दुःखी नाही होणार. आता मला तिची आठवणच मला माझी ताकद देते सगळं लढाई. मला की नाही असं वाटायलंय का आहे इथंच कुठं तरी आहे आणि ती मला बघते. ती बघते आणि मला म्हणत अकर का कमळे आका थांबायचं ना, आका लढायचं. बरं बंड्या, तुझ्या हॉटेलच्या मालकाला सांग असं पिठला भाकरी रोज पाहिजे म्हणून. म्हणजे रोज माझा हात भाजू दे, रोज मला असं औषध मिळू दे. अजून काय पाहिजे? हे भारी आहे. म्हणजे उद्या अक्का हातच घाला की पिटल्यात. होय, मला आधी सांगा, मी कॅमेरा घेऊन येतो. मुलींनो, उशीर बराच झालाय. तुम्ही आता हॉस्टेलला पळा. उद्या भेटू आपण. होय होय, चल. मला तर आत्ताच झोप यायला लागली. परत तू सकाळी लवकर उठोस. चल का चल. बिल ते ना ऋषी भाऊ, आता तुम्हाला घरी पण जाता येणार नाही, मग तुम्ही राहणार कुठं? म्हणजे अरे मुंबईत खूप मित्र आहेत माझे, होईल सोय. हा, मग का टेन्शन घ्यायलाय तुम्ही? माझ्या रूमवर चला की. थोडी बारकी आहे पण करू मॅनेज आपण, काय विषय नाही. भांड्या, कॅन्टीनच्या मालकाने तुला तिथे राहायला दिलं कारण तू तिथे काम करतोस. तू एकटा नाही राहत तिथे, तुमचा सगळा तो स्टाफ राहतो. माझी येऊन अजून गर्दी कशाला? बरं ठीक आहे, पण काय जरी वाटलं ना तर पहिल्यांदा मला फोन करायचा. काय बर. मला सांग, शिकवण देणारे लोक कुठे गेले? ना तुझी आई उरली आहे ना तुझे आबा उरलेत. मग आता कोणासाठी शिकतेस? आता फक्त माझ्या आई आणि आबांसाठीच नाही तर त्यांच्या स्वप्नांसाठी मी लढणार आहे. त्यांनी मला कवच असं संकटापासून लांब पळून जायला शिकवलेलं नाही, कायम संकटांना 4 हात करायला शिकवलं. कमळे, अगं तुला आठवतंय काय आपण पहिल्या दिवशी मुंबईत आलो होतो तेव्हा? किती पावसाळलं होतो ग, आपल्याला काय बी कळत नव्हतं. आणि मी तर बाई रात्रीचं रडायलाच लागलो होतो. खरं तूच निंगे धीर धर, घाबरू नकोस, 2-3 दिवसात होईल सवय, असं म्हणून धीर दिला होतास. कमळे, अगं तुला आठवतंय काय, अगं या स्टेबलवर बसून तू केवढा अभ्यास केला होतास.
रात्री 2-2 वाजेपर्यंत अभ्यास करत बसायचीस. माझं काय, मी तर झोपून जायचो, तर तू न चुकता अभ्यास करत बसायची. याच टेबलावर बसून केवढं मोठं यश मिळवलंस ग तू. कॉलेजची टॉपर झालीस तू आणि कॉलेजची जीएस बी झालीस. आणि तुला आठवतंय काय, आपण कबड्डीची केवढी प्रॅक्टिस केली होती ग. गणपती बी बसवला होता, किती काय काय केलं होतं ना आपण. निंगे, तू असं बोलायला लागल्यास का लई वर्षानं आपण इथं आलो. अगं महिनाच झालाय. अगं मला तर पाक 1 वर्ष गेल्यासारखं वाटायलं. वय ग, गेल्या महिन्याभरात लईच आयुष्य बदललं. आपला बघील कमळे. ए कमळे, अगं चल की खोली आवरून घेऊया. किती धूळ लागल्या बघ की. चल आवरून घेऊ आणि सामान रचूया. चल. साहेबाला फोन लावून बघ. तुम्ही काय नाही, इथं झुणका भाकर फेमस मिळते ना, ती खायसाठी म्हणून आलो होतो, पण तुम्ही दिसलात. हा? तुमचे फोनचे जे काही प्रयत्न चालू आहेत ना ते दिसले. बराच वेळ बघतोय मी, पण मला फोन करावा असं नाही वाटलं तुला. मी करणार होतो तुला फोन. आई म्हणून केला नाही ना. हो साहेबा, आई बॉस आहे तुझी आणि माझ्या आणि आईच्या भांडणामुळे तुझी फरफट होताना नाही बघायची मला. फरफट होताना नाही बघायची. नाही, बरोबर आहे. शेवटी मी एम्प्लॉई आहे ना आणि तुम्ही मालक आहात. तुमचं तेच खरं समजलं पाहिजे. अरे तू मला मदत करायला आलायस की टोमणे मारायला आलायस? हे बघ, टोमणीच बरी तुला मारलेले. मी किमान ना त्या रोहित सरांनी सांगितलं तरी मला, तू कुठं गेलायस, काय करतोयस, कुठं राहतोयस हे तरी कळलंय मला. बरं, आता काय ठरवलंय? राहायची सोय काय आहे? तेच मित्रालाच फोन कर. मित्राला फोन करतोय, बरोबर. आम्ही सगळे दुश्मनच ना. साहेब मी सांगितलं ना. नाही, मला काही ऐकायचं नाही. आजपासून तू माझ्या रूमवर राहायला येतोयस हे कराय. नाही, मला बाकीचं काय ऐकायचंच नाहीये ना, बस. आणि जाताना आपण पोट भरून चहा पिऊन जाऊया. अरे पण हेच, हा जो काही पण केलायस ना याच्याविषयीच आपल्याला रात्रभर चर्चा करावी लागेल ना, म्हणून चहा प्यावा लागेल. चहाच प्यायचा. ही वेळ चहाची नाहीये साहेब. हा चल. अरे काय चहाचे नाही बोल. ही वेळ चहाची नाही. मग चालतंय की. मित्र